मित्रांनो, आपण आजवर जिजाऊ आऊसाहेबांच्या माहेरचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोळचा इतिहास ऐकला असेल. पण सिंदखेड राजाचे लखुजीराजे जाधव आणि शहाजीराजे भोसले यांच्यातील नात्याबद्दल, त्यांच्यातील संघर्षाबद्दल आणि देवगिरीच्या यादव वंशाबद्दल अनेक गैरसमज आजही समाजात पसरलेले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लखुजीराजे जाधवांचा असा देदीप्यमान इतिहास सांगणार आहे, जो कदाचित तुम्ही याआधी कधीही ऐकला नसेल. देवगिरीचे यादव आणि जाधवांची वंशावळ. लखुजीराजे जाधव हे साधे सरंजामदार नव्हते, तर ते देवगिरीच्या यादव राजांचे प्रत्यक्ष वंशज होते. इतिहासात यादवांच्या मुळाबद्दल अनेक मतप्रवाह आहेत, पण ऐतिहासिक सत्य हेच आहे की हे घराणे चंद्रवंशीय यादव असून त्यांचा विस्तार उत्तर भारत, दक्षिण भारत आणि महाराष्ट्र अशा तिन्ही ठिकाणी होता. या वंशाची सुरुवात भगवान श्रीकृष्णाचा नातू वज्र याच्यापासून होते. वज्राचा एक वंशज दक्षिण भारतात कर्नाटकातील चिकमंगळूर भागात स्थायिक झाला. तिथे दृढचंद्र नावाचा पराक्रमी राजा झाला आणि त्याच्या नावावरून या वंशाला दृढचंद्र यादव असे नाव पडले. पुढे याच वंशातील भिल्ल राजा पाचवा याने देवगिरी शहराची स्थापना केली आणि महाराष्ट्रात यादवांचे साम्राज्य उभे केले. पुढे काळाच्या ओघात उत्तर भारतात जसा यशवंतचा जसवंत झाला, तसाच महाराष्ट्रात यादव शब्दाचा अपभ्रंश जाधव असा झाला. लखुजीराजे जाधव एक महापराक्रमी नेतृत्व. लखुजीराजे यांचा जन्म साधारण 1550 ते 1560 च्या दरम्यान सिंदखेड राजा येथे झाला. त्यांना सिंदखेडची पारंपरिक देशमुखी आणि मोठी जहागिरी वारसाहक्काने मिळाली होती. निजामशाहीमध्ये लखुजीराजे हे अतिशय ताकदवर सरदार होते. त्यांच्याकडे 10,000 घोडेस्वारांची मनसबदारी आणि 52 परगण्यांची जहागिरी होती. निजामशाही वाचवण्यासाठी आणि मुघलांना दक्षिणेत येण्यापासून रोखण्यासाठी लखुजीराजांनी आयुष्यभर पराक्रम गाजवला. मलिक अंबरच्या काळात लखुजीराजे हे निजामशाहीचे मुख्य आधारस्तंभ होते. शहाजीराजे आणि जिजाऊ आऊसाहेबांचा विवाह. लखुजीराजे आणि शहाजीराजे यांच्यातील संबंधांची सुरुवात नात्यापेक्षा आदराने झाली होती. 12 जानेवारी 1598 रोजी लखुजीराजांच्या घरी जिजाऊंचा जन्म झाला. जेव्हा जिजाऊ आणि शहाजीराजे लहान होते, तेव्हा एका रंगपंचमीच्या दरबारात लखुजीराजांनी गमतीने म्हटले होते की ही जोडी किती छान शोभते. पुढे मालोजीराजे भोसले आणि विठोजीराजे भोसले यांच्याशी सल्लामसलत करून 1604-05 च्या सुमारास सिंदखेड राजा येथे हा ऐतिहासिक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या विवाहाने भोसले आणि जाधव ही दोन मोठी मराठा घराणी एकत्र आली. दुर्दैवी संघर्ष आणि खंडागळे हत्तीचे प्रकरण. मराठा सरदारांची वाढती ताकद पाहून निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याला मत्सर वाटू लागला. त्याने जाधव आणि भोसले यांच्यात फूट पाडण्याचे राजकारण सुरू केले. याचाच परिपाक म्हणजे प्रसिद्ध खंडागळे हत्तीचे प्रकरण. दौलताबादच्या दरबारात एका हत्तीच्या वादावरून जाधव आणि भोसले समर्थक आपापसात भिडले. यात लखुजीराजांचे पुत्र दत्ताजी जाधव यांचा मृत्यू झाला, तर भोसले घराण्यातील संभाजीराजे थोरले हे देखील या संघर्षात मारले गेले. या एका घटनेने दोन कुटुंबात कटुता निर्माण झाली. लखुजीराजांची निर्घृण हत्या. इतिहासातील काळा दिवस. लखुजीराजांची वाढती प्रतिष्ठा निजामशहाच्या डोळ्यात खुपत होती. 25 जुलै 1629 रोजी एका कपटाने लखुजीराजांना त्यांच्या पुत्रांसह अचलोजी, राघोजी आणि नातू यशवंतराव दौलताबादच्या दरबारात बोलावले गेले. तिथे भर दरबारात कोणतीही पूर्वसूचना न देता या महापराक्रमी राजाची आणि त्यांच्या मुलांची कपट करून हत्या करण्यात आली. या भयानक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. जिजाऊ आऊसाहेबांच्या पित्याची आणि भावांची ही हत्या मराठा इतिहासाला एक वेगळे वळण देऊन गेली.
याच अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा घेऊन पुढे जिजाऊंनी शिवरायांना घडवले. निष्कर्ष: लखुजीराजे जाधव हे केवळ एक सरदार नव्हते, तर ते स्वराज्याच्या स्वप्नाचा एक अदृश्य पाया होते. त्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि संस्कृतीसाठी दिलेले बलिदान आजही सिंदखेड राजाच्या मातीत जिवंत आहे. मित्रांनो, हा इतिहास तुम्हाला कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन ऐतिहासिक माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.